Hello students, previously we have seen the cryptogams. In that we have seen division first, that is Thallophyta, second division Bryophyta, and now we are going to see our third division, that is what? Pteridophyta. Okay, so pteridophytes. Pteridophytes are known as, these are truly land plants. त्याला काय म्हटलंय त्यांनी? Pteridophytes are truly land plants. Okay. Now see, according to the theory of evolution, the life form was existed first in the ocean. आपण इव्होल्युशनची जी थेअरी बघतो त्याच्यामध्ये असं सांगितलंय की जीवनाचं जे पहिलं स्वरूप आहे ते पाण्यामध्ये तयार झालं. अँड थ्रू द लॉंग प्रोसेस ऑफ इव्होल्युशन, थ्रू मिलियन्स ऑफ इयर्स ऑफ इव्होल्युशन, द लाईफ वॉज गोइंग टू ॲडॅप्टेड ऑन द ड्राय लँड. खूप वर्षाची ही जी इव्होल्युशनची प्रोसेस होती, ज्याला आपण म्हटलं थ्रू द मिलियन्स ऑफ इयर्स ऑफ इव्होल्युशन, लाईफ स्लोली ॲडॅप्टेड ऑन ड्राय लँड. खूप वर्ष जीवन ओशनमध्ये सुरू होतं आणि नंतर ही जी लॉंग इयर्सची, खूप वर्षांची जी इव्होल्युशनची प्रोसेस होती, त्या प्रोसेसमध्ये हळूहळू जीवन, स्लोली असं आपण म्हटलंय, हळूहळू जीवन कोरड्या अशा जमिनीवर येण्याच्या प्रयत्नात होतं. आणि त्या प्रयत्नामध्ये वनस्पतीमधले हे पहिले वनस्पती आहे, वनस्पती विश्वातील हे पहिले प्लांट्स आहेत जे खरोखर पूर्णतः जमिनीवर ॲडॅप्टेड झाले जगण्यासाठी. म्हणून त्यांना आपण म्हटलं ट्रूली लँड प्लांट्स. दे आर कॉल्ड ॲज ट्रूली लँड प्लांट्स. आणि त्यांचं दुसरं कॅरेक्टर आहे बघा, इथे मी लिहिलंय, दिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप रूट, स्टेम अँड लिव्स. आपण प्रिव्हियस डिव्हिजन्समध्ये पाहिलं होतं की जसं थॅलोफाइट्समध्ये आपण पाहिलं होतं की थॅलोफाइट्सची जी बॉडी आहे, द बॉडी ऑफ थॅलोफाइट्स इज अ थॅलस इन फॉर्म. थॅलस मीन्स व्हेरी सिम्पल प्लांट बॉडी. अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिम्पल प्लांट बॉडी? दॅट इज दे डू नॉट हॅव root, their body is not differentiated into root, stem and leaves. त्याला आपण सिम्पल प्लांट बॉडी म्हटलं होतं. अँड इन अवर नेक्स्ट डिव्हिजन, दॅट इज व्हॉट? ब्रायोफाइट्स. ब्रायोफाइट्समध्ये आपण काय म्हटलं होतं की त्यांच्याकडे ट्रू रूट, स्टेम अँड लीव्स नाही आहे, बट दे हॅविंग स्टेम लाईक स्ट्रक्चर, लीव्स लाईक स्ट्रक्चर अँड रूट लाईक स्ट्रक्चर. बट इन केस ऑफ टेरिडोफाइट्स, दे हॅव वेल डेव्हलप रूट, स्टेम अँड लीव्स. त्यांच्याकडे फार चांगले विकसित असे रूट्स, स्टेम आणि लीव्स आहेत. जसजसं तुम्ही वनस्पतींचा अभ्यास पुढे पुढे करत जाल, तुम्हाला ईच अँड एव्हरी कॅरेक्टर यू विल सी इन ॲडव्हान्स. तुम्हाला ते मोर डेव्हलप झालेले, मोर विकसित झालेले आढळून येतील. तर त्याला आपण म्हटलेलं आहे वेल डेव्हलप रूट, स्टेम अँड लीव्स. नेक्स्ट कॅरेक्टर त्यांनी इथे दिलं आहे, दॅट सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ वॉटर. त्यांच्याकडे कंडक्शन ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचं वहन करण्यासाठी, पाणी वन पार्ट ऑफ पार्ट टू अनादर पार्ट ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्यांच्याकडे फार चांगले कंडक्टिव्ह टिश्यू आहे, दॅट इज कॉल्ड टिश्यू फॉर कंडक्शन. ओके. आणि हे कॅरेक्टर फार महत्त्वाचं आहे. दे आर ट्रूली लँड प्लांट्स. त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे बघा, सेपरेट टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. सॉरी, इथे मी फूड लिहायला विसरली. कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड, दोन्ही यासाठी, अन्न आणि पाणी, या दोघांसाठी सुद्धा त्यांच्याकडे वहन करण्यासाठी फार चांगले असे सेपरेट टिश्यूज आहेत. नेक्स्ट कॅरेक्टर आहे, दे डू नॉट बिअर फ्लावर्स अँड सीड. त्यांच्याकडे फ्लावर्स नाही आहेत, दे डू नॉट बिअर फ्लॉवर अँड सीड्स. फुलं आणि बिया, फुलं आणि बिया त्यांच्याकडे नाही आहे. डू नॉट बिअर फ्लावर अँड सीड्स म्हणजेच त्यांच्याकडे फ्रूट पण नाही आहे, सीड नाही आहे. ऑब्वियसली इट इज व्हेरी क्लिअर, दे डू नॉट हॅव फ्रूट. त्यांच्या झाडांवरती जे त्यांचं जे प्लांट स्ट्रक्चर आहे, बॉडी स्ट्रक्चर आहे, त्यावरती फ्लावर, फळ किंवा बी असा प्रकार येत नाही. हे जे कॅरेक्टर आहे, फ्लावर, सीड आणि फ्रूट, हे कॅरेक्टर फार ॲडव्हान्स्ड वनस्पतींचं आहे. हे कॅरेक्टर ज्या वनस्पतींमध्ये येतं त्या वनस्पतींना आपण एन्जिओस्पर्म म्हणतो. हा पार्ट आपल्याला खूप नंतर शिकायचा आहे. आपण जिथून सुरुवात केली आहे ते सगळे लोअर प्लांट पासून आपण शिकायला सुरुवात केली आहे. मी आधी म्हटलं होतं की जसजसं आपण अभ्यास करताना वनस्पतींच्या बाबतीत पुढे पुढे जाऊ, यू विल ऑब्झर्व वन अँड अनादर मोर ॲडव्हान्स कॅरेक्टर इन द प्लांट बॉडी. सो धिस कॅरेक्टर दे डू नॉट शो, दॅट इज वॉट? फ्लावर, फ्रूट अँड
सीड. नेक्स्ट कॅरेक्टर आहे ते रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स. त्यांचं रिप्रोडक्शन जे आहे, रिप्रोडक्शन जे आहे बाय स्पोर्स, ते स्पोर्सद्वारे रिप्रोड्यूस होतात. विथ द हेल्प ऑफ स्पोर्स फॉर्म अलॉंग द बॅक ऑफ पोस्टेरियर सरफेस ऑफ द लीव्स. आता हे कुठे तयार होतील स्पोर्स? जर तुम्ही कुठल्याही सपोज आपण याच्यातलं एक उदाहरण बघूया फर्नचं. एक कॉमन झाड आहे पुष्कळशा गार्डनिंगमध्ये, जिथे बगीचे बनवले जातात किंवा हॉटेलिंग्स आहे त्या ठिकाणी कुंड्यांमध्ये किंवा कॅरीमध्ये फर्नची झाडं लावलेली असतात. तर यांना आपण डेकोरेशनच्या वनस्पतींमध्ये यांचा समावेश होतो. त्यांनी सुरुवातीलाच या वनस्पतींना टेरिडोफाइट्सला ऑर्नामेंटेड प्लांट्स म्हटलेलं आहे. पुष्कळशा फ्लॉवर पॉटच्या अरेंजमेंटमध्ये सुद्धा या टेरिडोफाइट्सच्या प्लांट्सच्या लिव्सची वापर केला जातो. तर शोचे वनस्पती म्हणून पण ह्यांना सामान्यपणे म्हटलं जातं. तर जर आपण त्याच्या एका पानाचं रचना पाहिली तर बघा, अशा पद्धतीचं हे जे पान आहे दोन्ही साईडनी असणार आहे, याला असं दोन्ही साईडनी. आता बघा हे जे पान आहे याचा मागचा भाग जर आपण बघितला, बॅक साइड ऑफ द लीव्स जर आपण पाहिलं तर तुम्हाला काय लक्षात येईल की अशी जी व्हेन जाते याच्यामध्ये तुम्हाला असे स्पोर्स दिसून येतील. तर या पोस्टेरियर म्हणजे मागच्या भागावर, पानाच्या मागच्या भागावरती तुम्हाला स्पोर्स दिसून येतील. म्हणून त्यांनी म्हटलं दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स फॉर्म अलॉंग द बॅक ऑर पोस्टेरियर सरफेस ऑफ देअर लीव्स. हे जे स्पोर्स तयार होतात ऑन बॅक और पोस्टेरियर, मागच्या बाजूला म्हणतात पोस्टेरियर पार्ट ऑफ देअर लीव्स. त्यांच्या पानाचा जो मागचा भाग आहे, हे असा पान असेल तर ही वरची बाजू आणि ही मागची बाजू. तर मागच्या भागावर तुम्हाला ह्या ज्या व्हेन्स असतात ह्या टोकाला जाऊन अशा बायफर्केट होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अशा स्पोर्स बघायला मिळतो. अगदी तुमच्या पुस्तकात पण बघा खूप स्पष्ट असे स्पोर्स ड्रॉ केलेले आहेत. तुम्हाला हा स्पोर्स बघायला मिळेल आणि खूप असे उमटून येतात. ते ब्राउनिश कलरचे स्पोर्स असतात आणि ते ज्या वेळेला ओलसर जमिनीवर पडतील त्यावेळेला त्याच्यातून दुसऱ्या फर्नच्या झाडाचा जन्म होईल किंवा रिप्रोडक्शन होईल. म्हणून त्यांनी म्हटलंय रिप्रोडक्शन बाय द स्पोर्स ऑन बॅक और पोस्टेरियर पार्ट ऑफ देअर लीव्स. आता त्यांचं नेक्स्ट कॅरेक्टर आहे बघा. त्यांनी कॅरेक्टरमध्ये पुढे पहिल्यांदा एक्झाम्पल दिले. एक्झाम्पल्स बघा, अनेक प्रकारचे फर्न्स आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये त्यांनी दिलं नेफ्रोलिपिस, पहिलं नाव आहे नेफ्रोलिपिस. ओके, हे नाव आहे. दुसरं नाव त्यांनी घेतलेलं आहे मार्सिलिया. ओके, मार्सिलिया. हे सगळे फर्नच आहे पण त्याच्यातल्या प्रत्येकाचे वेगवेगळं नाव आहे. नंतर टेरिस, याच्यातला पी सायलेंट आहे, टेरिस. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल त्यांनी घेतलेलं आहे बघा इक्वेसिटम. असे खूप सारे नावं त्यांनी उदाहरणार्थ आपल्याला दाखवले. सिलॅन्जिनेला बघा, सिलॅन्जिनेला. आणि नंतर आहे लायकोपोडियम. लास्ट मध्ये त्यांनी उदाहरण घेतलं लायकोपोडियम. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे फर्न्स आहेत. प्रत्येकाचं स्वतःचं असं सेपरेट नाव आहे. नेफ्रोलिपिस, मार्सिलिया, टेरिस, इक्वेसिटम, सिलॅन्जिनेला आणि लायकोपोडियम हे डिफरंट टाईपचे आपल्याकडे काय आहेत फर्न्स आहेत. दीज प्लांट्स रिप्रोड्यूस असेक्शुअल बाय स्पोर फॉर्मेशन. आता बघा यांचं रिप्रोडक्शन मी तुम्हाला स्पोर फॉर्मेशन मी सांगितलेलं आहे. बट यांच्यामध्ये रिप्रोडक्शन जर व्हायचं असेल तर दोन्ही प्रकारे होते. असेक्शुअल रिप्रोडक्शन जर असेल यांच्याकडे, इफ दे रिप्रोड्युसेस asexually then by spore formation. ते स्पोर फॉर्मेशननी रिप्रोड्यूस होतात. अँड सेकंड वन
इफ दे रिप्रोड्यूस सेक्शुअली, जर त्यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असेल, रिप्रोडक्शन जर ते करत असतील तर त्यांच्यामध्ये झायगोट फॉर्मेशन होतं. दे शो झायगोट फॉर्मेशन. या संपूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स हे तुम्हाला अगदी प्रायमरी लेवलवरती दिलेल्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. याच्यामध्ये कुठेही डिटेल स्टडी त्यांनी घेतलेला नाही आहे. त्यांनी दिलाय बघा झायगोट फॉर्मेशन. दे हॅव वेल डेव्हलप कंडक्टिंग सिस्टीम. याच्या आधी पण आपण म्हटलंय की त्यांची जी कंडक्टिंग सिस्टीम आहे फॉर वॉटर अँड फूड, दॅट इज दे सिस्टीम इज वेल डेव्हलप कंडक्टिंग सिस्टीम. दे शो वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग सिस्टीम. खूप चांगली सिस्टीम दाखवली त्यांनी फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड. So another character, see here I have already told you that they do not have flower, fruit and seed. त्यांच्याकडे फ्लावर पण नाही आहे, फ्रूट पण नाही आहे आणि सीड पण नाही. म्हणून त्यांना आपण एका दुसऱ्या शब्दामध्ये जर त्यांना आपल्याला वर्णन करायचं असेल तर आपण काय म्हणतो बघा, वी कॅन सी दॅट त्यांच्याकडे फ्लावर, फ्रूट अँड सीड नाही आहे. सो वी कॅन से दॅट सीडलेस क्रिप्टोग्रॅम्स असंही त्यांचं वर्णन केलं जातं. क्रिप्टोग्रॅम्स आहेत बट सीडलेस आहे. त्यांच्याकडे बी किंवा बीज येत नाही. नेक्स्ट कॅरेक्टर बघा, आत्ताच आपण त्यांना म्हटलं की स्पोर फॉर्मेशन ते करतात. ओके, आणि हे स्पोर फॉर्मेशन मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की लीफच्या मागच्या म्हणजे बॅक किंवा पोस्टेरियर साईडवरती ते तयार होतात. दी स्पोर्स आर फॉर्म. हे बघा, हे स्पोर्स जे होते, स्पोर्स कुठे तयार होतात? फॉर्म ऑन बॅक, बॅक म्हणजे मागची बाजू, किंवा पोस्टेरियर पार्ट ऑफ लीव्स. असं आपण बोललो होतो की लीव्सच्या बॅक किंवा पोस्टेरियर पार्टवर हे स्पोर्स तयार होतात. म्हणून त्यांनी म्हटलंय की स्पोरेंजिया आर प्रोड्यूस इन ग्रुप्स ऑन स्पोरोफिल्स. स्पोरेंजिया काय कसे तयार होतात? ग्रुप्समध्ये तयार होतात. खूप मोठा असा ब्राऊन रंगाचा तुम्हाला लीफच्या मागच्या बाजूला पानांच्या अगदी काठाकाठावर तयार झालेला दिसेल. दॅट इज ग्रुप ऑफ स्पोरेंजिया. ओके, आणि ते स्पोरोफिल्सवर तयार होतात. मग स्पोरोफिल म्हणजे काय? द लीव्स दॅट बिअर्स स्पोर्स. जे पानं स्वतःच्या वरती किंवा स्वतःच्या मागच्या बाजूवरती बॅक किंवा पोस्टेरियर भागावरती स्पोरेंजिया किंवा स्पोर्स तयार करतात त्याला आपण काय म्हणतो? स्पोरेंजिया तयार करतात त्याला आपण स्पोरोफिल म्हणतो. ओके, लीव्सच्या वरती स्पोरेंजिया जर तयार होत असेल तर त्याला आपण स्पोरोफिल्स म्हणतो. म्हणून त्यांनी म्हटलं की स्पोरेंजिया आर प्रोड्युसिंग ग्रुप्स ऑन स्पोरोफिल्स. पानांवरती स्पोरेंजिया तयार होतात, म्हणजेच असे पानं की जे स्पोरेंजिया बिलॉंग करतात, स्वतःवरती स्पोरेंजिया तयार करतात, त्याला आपण म्हटलंय स्पोरोफिल्स. तर इथपर्यंत कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेले आहेत. अजून एक महत्त्वाचं कॅरेक्टर जे बुकमध्ये हे कॅरेक्टर नाही आहे मेन्शन, पण थोडं आपल्याला अजून जास्त समजायला यावं म्हणून आपण थोडं समजून घेऊया. एक दोन कॅरेक्टर जर परत बघितले तर आपल्याला ते खूप चांगलं समजायला येतं. तर बघा, हे जे लीव्ज आहे, यंग लीव्ज ऑफ स्पोरोफाइट शो सर्सिनेट वर्नेशन. किंवा बघा, लीव्ज दॅट बिअर द स्पोरेंजिया आर टर्म ऑन स्पोरोफिल्स. अँड सी द टीप ऑफ द लीव्स टेंड टू कर्ल इनवर्ड्स. हे जे टीप आहे लीव्सचे, नेहमी जर हा असा इथून जर हा तयार होत असेल, हा टेरिडोफाइट्स, तर हा तयार होताना बघा, ज्यावेळेला ते खूप यंग लीव्स असतं तेव्हा त्यांचा जो हे असतो टीप असतो तो आतमधल्या साईडला कर्ल झालेला असतो, वळालेला असतो. म्हणून त्यांनी म्हटलं द टीप ऑफ द लीव्स टेंड्स टू कर्ल इनसाइड किंवा इनवर्ड्स, दोन्ही म्हणू शकता, इनसाइड किंवा इनवर्ड्स, आतमधल्या दिशेला वळालेले असतात. तर मग ते का बरं आतमधल्या दिशेला वळालेले असतील? टू प्रोटेक्ट द ग्रोइंग पार्ट्स, फॉर प्रोटेक्टिंग द ग्रोइंग पार्ट्स.
हा जो टीप आहे हा ग्रोईंग पार्ट्स आहे. ह्या टीपचं संरक्षण करण्यासाठी किंवा हाचा जो ग्रोईंग पार्ट आहे तो प्रोटेक्ट करण्यासाठी हे पानं जे आहेत ते कसे होतात आतल्या दिशेला वळतात. तर त्याला आपण म्हटलं आहे द टीप ऑफ लिव्स टेंड्स टू कर्ल इनवर्ड्स फॉर प्रोटेक्टिंग द ग्रोईंग पार्ट. आणि हे सर्सिनेट व्हर्नेशन दाखवतात. यंग लिव्स ऑफ स्पोरोफाइट शो सर्सिनेट व्हर्नेशन. ते आपल्याला सर्सिनेट व्हर्नेशन दाखवतात. ओके, सर्सिनेट व्हर्नेशन. ओके, so what we have seen here, this is called as सर्सिनेट व्हर्नेशन. सर्सिनेट व्हर्नेशन means what? Tip of leaves it tends to curl inwards to protecting the growing parts. जर लीव्सचा जो टीप असतो तो आतल्या दिशेला गोलाकार भागामध्ये जर वळालेला असेल किंवा वळत असेल तर त्याला आपण सर्सिनेट व्हर्नेशन म्हणतो. तर हे इथपर्यंतचे आपण कॅरेक्टर्स पाहिले टेरिडोफायटाचे. आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण दुसरे डिव्हिजन्स बघणार आहोत. तोपर्यंत आपण इतके कॅरेक्टर्स व्यवस्थित लक्षात ठेवा आणि तोपर्यंत आपण हे कॅरेक्टर व्यवस्थित वाचा, लक्षात ठेवा. अडचण असेल तर विचारा आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा चॅप्टर कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.